1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी खोबऱ्याचा किस, वेलची, खसखस, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी सुकामेवा। सर्वप्रथम तूप घालून वेलची पूड आणि खसखस आपण छान भाजून घेऊया। खसखस छान भाजली आहे आणि सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। सुकामेवा भाजून घेऊया। सुकामेवा भाजला की आता हा आपण काढून घेऊया। तूप घालूया। 1 वाटी गव्हाचं पीठ यात भाजून घेऊया। तूप घालत हे पीठ आपण परतून घेऊया। पिठाला सोनेरी रंग येईपर्यंत आपण पीठ परतून घेतलंय। आपण यात घालून घेऊया आणि परत हे छान परतून घेऊया। खोबऱ्याचा किस आणि पीठ आपण छान परतून घेतलंय। आता आपण हे काढून घेऊया। हा गूळ आपण आता कढईत घालून घेऊया। गुळाचा पाक तयार झालेला आहे। आपण पाकात घालून घेऊया। यात आता सुकामेवा घालूया। भाजलेली खसखस घालूया आणि यातच मी जायफळ किसून घातलेले चवीनुसार। तयार असलेल्या मिश्रणाला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे या प्रकारे। आणि हे आपले मोदक तयार झालेत।